नमस्कार, मी अनुया बाम. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरील शिरगाव येथे सतत होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी शासनाने 2 कोटींचा निधी केला मंजूर. उपअभियंता दिलीप साळवी यांचं प्रतिपादन. राजकारणासह कोणत्याही विषयावर खूप बोलता येतं, परंतु मी कोणतेही काम प्रामाणिकपणे करतो. नगराध्यक्ष राहुल पंडित यांची ग्वाही. आणि खेळशी येथे सुरू करण्यात आलेली कुसुमताई सहकारी पतसंस्था तरुणांसाठी आधारस्तंभ ठरेल. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी व्यक्त केला विश्वास. घेऊया अल्पशी विश्रांती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरील शिरगाव येथे सतत होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी शासनाने 2 कोटींचा निधी मंजूर केला असून लवकरच कामाला सुरुवात केली जाईल, असे बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप साळवी म्हणाले. रत्नागिरी गणपतीपुळे रस्त्यावरील शिरगाव येथील वळण रस्त्याचे काम शासनामार्फत मंजूर झालेले असून जवळ याच कामात 2 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. या संदर्भात येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत याबाबत सरपंच ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करण्यात आलेली असून त्यांनी पूर्णतः सहकार्य करण्याचे दर्शवले आहे. तर संबंध कामासाठी लागणारा जो कालावधी आहे तो सुमारे 40 ते 45 दिवसाचा लागणार असून यामध्ये होणारी वाहतूक कोंडी व लोकांच्या होणाऱ्या गैरसोयी याबाबत पर्यायी रस्तेसुद्धा मिरजोळे वेतोशी मार्गे घेऊन परत काजरवाटी याद्वारे करून तसेच शिरगावमधील ग्रामस्थांना जवळचा रस्ता म्हणून आडी किंवा बसनी मार्गे पुढे इकडून येऊन आडी मार्गेसुद्धा जाऊन किंवा बसनीतून कोतोडा मार्गे इकडचे येऊन काजरवाटी मार्गेसुद्धा जाऊ शकतात. याबाबतचं लोकांचं सहकार्य अपेक्षित असून आणि होणाऱ्या त्यांच्या गैरसोयी याच्यामध्ये शासनामार्फत जेवढ्या गोष्टी क्लिअर करता येतील याबाबत माझ्या दृष्टीने संपूर्ण सहकार्य केलं जाईल. शिरगाव येथील रस्ता रुंदीकरण करतेवेळी या भागातील सर्व वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन दिलीप साळवी यांनी करून रस्ता काँक्रिटीकरणाबरोबरच कोणकोणती कामे केली जाणार आहेत याची माहिती दिली. या रस्त्यामध्ये जवळ सुमारे 700 मीटर लांबीचा रस्ता असून हा सध्या संपूर्ण रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 45 सेंटीमीटर उंचीचा जवळ काँक्रीटचा भाग थर असणार आहे. बाजूला त्याचे गटर्स आणि योग्य त्या ठिकाणी मोऱ्या टाकणे, जलवाहिन्या किंवा याच्यासाठी काही ठिकाणी पाईप टाकण्यात आलेले आहेत आणि इतर ठिकाणी गटरच्या वरती धापे टाकून ते पॅक करून घेण्यासाठी हे केलेले आहे. ज्या ग्रामस्थांचे गडगे वगैरे तुटणार आहेत त्यावर आपण काय करणार? ते गडगे ज्या ग्रामस्थांचे गडगे तुटणार आहेत त्या ग्रामस्थांना तिथले इथं गडगे बांधून दिले जातील आणि ज्यांची बाबा एखाद्या कोणाच्या रस्त्याचा आपल्या घराचा कुठला भाग हे होत असेल तर त्यांना ह्याच्यानुसार त्यांना म्हणजे सहकार्य करून त्यांचे सहकार्य घेऊन ते त्यांची अडचणी दूर करण्यात. हे काम झाल्यावर नेमका भविष्यात काय याचा फायदा होणार आहे?
हे काम झाल्यानंतर एकतर काँक्रिटीकरण झाल्यामुळे रस्त्याची आपल्या वाटांची वाहतुकीची कोंडी आहे ती वाहतुकीची कोंडी पूर्णतः निघून जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या सागरी महामार्गाचा जो पूर्णतः भाग आहे तो व्यवस्थितरित्या डेव्हलप केला जाईल आणि होणारी वाहतूकसुद्धा वाढेल. आणि तिथल्या लोकांना महत्त्वाचं म्हणजे जी काही ची गैरसोय होते कुठली जे एस टी वाहतुकाची किंवा ह्याच्यातले जे कोंडी होते ती कोंडी निघून जाईल. आपण काय त्या भागातील ग्रामस्थांना आव्हान करू इच्छिता की लोकांनी ह्या कालावधीमध्ये काय करायला पाहिजे? या कालावधीमध्ये लोकांनी कमीत कमी आम्हाला शासनाला तसेच यांना सहकार्य करून रस्त्याच्या याच्यामध्ये ज्या काही अडचणी येतील त्या त्यांनी दूर करून द्याव्यात आणि रस्त्याचं काम जे आहे ते जवळच्या दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करू. बांधकाम विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये शाखा अभियंता सुधीर कांबळे, शिरगाव सरपंच सौ वैशाली गावडे, KTVचे वृत्तसंपादक अलिमिया काजी, दीपक सनगरे, परेश कुमठेकर, फैयाज मुजावर, दीपक मोरे, अजिंक्य सनगरे, सिराज काजी, राजू नेरकर, अनिकेत घडशी, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. या बैठकीत ग्रामस्थांनी आपापली मते व्यक्त केली आणि उपअभियंता आणि शाखा अभियंत्यांनी त्यांना उत्तरे दिली. काय हा जो छोटा तो कॉफीचा इथला जो भाग आहे ना तिथे काय तुम्हाला थोडंसं तिथे काय आम्ही पाईप वगैरे टाकता शक्य होईल काय 8 दिवसात हा पाठ सगळं पाण्याचा प्रश्न काही येणार नाही तिथे. पाण्याचा प्रश्न येत असेल तर माती काढून आपल्याला आता काय पाऊस काळाला वेळ आहे तिथं पाणी आता फार कमी म्हणजे तिथे 8 तास जाऊन तिथे जसं बघितलं तर मग पावसामध्ये आता पाणी कमी झालं की चालू असते बघण्यापेक्षा आम्ही दोघे आणि आपण एक ठराविक 2-3 गाड्या घेऊन तिकडनं जाऊन येऊया म्हणजे आपल्याला हे सगळं आता ह्या लोकांना आपल्याला एक सूचना अशी साहेब त्यासाठी की एक आपण बैठक शिरगाव ग्रामपंचायतमध्ये आयोजित करूया. त्याच्यामध्ये तिथल्या ग्रामस्थांना आम्ही आमच्यातर्फे मोहल्ल्याची ट्रस्ट आता हे साहेब पण त्यांची मी याला तेच पाठवतो त्यांना एक त्या ट्रस्टला कळवूया त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामस्थ जे कोणी बाधित होणारे लोक. उन्हाळी सुट्टी, दिवाळी, गणपती, शिमगा, संकष्टी आदी सण आणि उत्सवाच्या वेळी शेकडो वाहने या मार्गावरून गणपतीपुळेकडे जात असतात. त्यामुळे शिरगाव येथे सतत वाहतूक कोंडी होत असते आणि या वाहतूक कोंडीमध्ये अनेक वेळा नेते, पर्यटक आणि अधिकारी अडकल्याच्या घटना घडल्याने शासनाने हा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि आता रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. राजकीय अगर कोणत्याही विषयावर खूप बोलता येतं, परंतु बोलण्यापेक्षा मी जे काम करतो ते योग्यच असतं, ते चुकीचं नसतं, असे उद्गार रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी काढले. जसं मी रोटरीचं एक काम करतो, कुठलंही काम करत असताना आपण कशासाठी करतो म्हणजे कसं करतो, काय करतो हे आपल्याला सोपं असतं, पण का करतो हे महत्त्वाचं. व्हाय जो आहे हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपण कुठलंही काम करत असताना मी तर हे पाहायचा प्रयत्न करतो की आपण हे का करतो. मी नगराध्यक्ष आहे तो मी काय, मला नेमकी काय काम करायचं. माझ्याबद्दल अर्थात माझ्याबद्दल असं नाही, एखाद्या राजकीय व्यक्तीबद्दल लोक खूप बोलतात, खूप गॉसिपिंग चालू असतं. अर्थात मी त्याची केअर कधीच केलेलं नाही. मला जे काही काम करायचं आहे माझ्यावर सुद्धा चांगले संस्कार झालेले आहेत. त्यामुळे मी जे काही काम करतो ते योग्य करतो, प्रामाणिकपणे करतो, इच्छा चांगल्या आहेत. आणि मला जी आजूबाजूची मित्रमंडळी जी लाभलेली आहेत, शाहसाहेब मी सुद्धा कोल्हापूरचा, मी तुम्हाला मगाशी बोललो, माझं इथे रत्नागिरीत कोणीही नातेवाईक नाही. जायंट्स परिवार आयोजित फेडरेशन कौन्सिल पदग्रहण, शपथविधी आणि पारितोषिक वितरण सोहळ्याच्या पाटीदार भवन रत्नागिरी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात जायंट्सची ज्योत पेटवून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
दिवा दिव्याने पेटला भीत तसे आणि समृद्धीचे पडते. सोहळा सोहळा आनंदाचा दिवस उदेला, आनंदाचा दिवस उदेला. सोहळा सोहळा अजी हा सोहळा सोहळा. यावेळी विश्व उपाध्यक्ष जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे विजयकुमार चौधरी, केंद्रीय समिती सदस्य काकासाहेब चितळे, पदाधिकारी प्रमोद शहा, डॉक्टर सतीश बापट, ॲडव्होकेट विलास पवार, डॉक्टर अनिल माळी, डॉक्टर जयकुमार चोपडे, डॉक्टर नितीन पाटील, पाटीदार समाजाचे अध्यक्ष गोविंदभाई पटेल, डॉक्टर सुवर्णा माळी, डॉक्टर मिलिंद सावंत, गजानन गिडे, भूषण मुळे, विनायक राऊत, प्रकाश कारखानीस, माधुरी कांबळे आदी उपस्थित होते. या प्रसंगी फेडरेशन 2ड पदग्रहण आणि शपथविधी सोहळा पार पडला. देवाला स्मरण म्हणा. फाउंडेशन के जिस पद के लिए नियुक्त किया गया हूँ वह पद मैं स्वीकारता हूँ. जायंट्स वेलफेयर फाउंडेशन के नवनिर्मित फेडरेशन 2ड का प्रथम अध्यक्ष होना स्वीकार करता हूँ. पहिला सत्कार करा. प्रास्ताविकात 2ड अध्यक्ष संजय पाटणकर यांनी कार्यक्रमाबाबत माहिती दिली. कोकणात जायंट्सची सुरुवात 1998 साली डॉक्टर भिडे यांनी केली आणि हळूहळू कोकणामध्ये जायंट वाढायला सुरुवात झाली. 2004 साली त्यांनी रत्नागिरीचा ग्रुप स्थापन केला आणि नंतर रत्नागिरी ग्रुपनं जायंट्स हे वाढवायला सुरुवात केली. आता 2019 पर्यंत 24 ग्रुप झालेले आहेत. हे करत असताना मला 5 वर्ष गेले कॉन्सिलर काम करायला चान्स मिळाला. त्यामध्ये मी पहिल्यांदा फेडरेशन डायरेक्टर होतो, सेक्रेटरी होतो, नंतर कोऑर्डिनेटर होतो. तिथं काम करत असताना इंटरनॅशनलकडून मला फेडरेशन डायरेक्टरचं अवॉर्ड पण मिळालं, फेडरेशन सेक्रेटरी पण अवॉर्ड मिळालं. यावेळी अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर त्यांचे फेडरेशन परिवार तसेच मित्रवर्गांनी आणि शुभचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विजयकुमार चौधरी आणि काकासाहेब चितळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. चित्रपटाचा प्रोमो जर चांगला असला तर लोक सिनेमा पाहायला जातात. 4 आठवडे झाले अजूनही सिम्बा चालू आहे. प्रोमो चांगला तर फेडरेशन 2ड दिला आणि सुरुवात इतक्या दणक्यात केली. हा प्रोमो फार चांगला. काकासाहेब चितळेंनी सांगितलं व ते मिलिंद सावंत घरामध्ये पतिदेव बोलत असले, पत्नीने शांत राहावं. काही बोलले तरी पत्नी बोलत असली, पतिदेवानी शांत राहा. सगळं व्यवस्थित चालते. पण ते आपण करतो का? नाही. जेव्हा कोकणामध्ये ग्रुप व्हायला सुरुवात झाली
आणि बघता बघता आता 24 ग्रुप झाले. त्यातले 5 ग्रुप काहीतरी मला वाटतं तुमच्या काळात झालेले आहेत कोकणात. छान झालं. ठीक आहे. कसं असतं की दरवर्षी इंटरनॅशनलमध्ये बेस्ट प्रेसिडेंटचा अवॉर्ड मिळतो. आणि माझी अशी इच्छा आहे आता की पुढचं बेस्ट प्रेसिडेंटचा अवॉर्ड विभागून कशा होतं हे द्विभाषिक नाही. हे अध्यक्ष एक सक्षम आहे. आम्ही प्रयत्न करू ना 2Cचे सगळे लोक की त्यांना मिळावं. काय प्रमोदजी हे डलच मिळावं आणि पुन्हा एकदा आम्हाला त्यांचा सत्कार करायला. यावेळी जायंट्स इंटरनॅशनलमध्ये विविध विभागाने विशेष पारितोषिकं मिळवलेल्या ग्रुपना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला डॉक्टर विवेक भिडे, अमित मेहेंदळे, प्रवीण डोंगरे, राजेश गांगण, सुभाष पाटील, धीरज पटेल, ज्योती कारखानीस यांच्यासह सदस्य आणि सभासद उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जायंट्स ग्रुप ऑफ कुवारवाड सहेलीच्या सौ अनुया बाम यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. कुसुमताई सहकारी पतसंस्था खेडशी पंचक्रोशीतील तरुणांसाठी आधारस्तंभ ठरेल असे उद्गार भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी काढले. की एके दृष्टीनं या पतसंस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. वसुलीचं आव्हान आपल्या समोर आहे. परंतु आजही समाजातला असा घटक आहे की खऱ्या वेळेला त्याला त्या ठिकाणी अर्थपुरवठा होत नाही आणि त्यामुळे त्याचा विकास त्या ठिकाणी थांबतो. आणि अशा वेळेला पतसंस्थाची भूमिका फार महत्त्वाची असते. आणि म्हणून मग कुसुमताई पतसंस्थेच्या माध्यमातून या 15 वर्षामध्ये आज आपण 15 कोटीची उलाढाल केली. भविष्यामध्ये सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून सामान्य जो शेतकरी आहे, सामान्य जो नवउद्योजक आहे, त्याला खऱ्या अर्थानं या संस्थेचा आधार झाला पाहिजे. आणि त्याच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये अशा संस्थांचा हातभार लागणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी ठरते असं मला वाटतं. ते कुसुमताई सहकारी पतसंस्थेच्या खेडशी शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. प्रास्ताविकात उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी कुसुमताई पतपेढीबाबत माहिती सांगितली. मागे वळून पाहता चालत नाही इतकं काम पतसंस्थेचं गेल्या 15 वर्षामध्ये वाढलं. आज पतसंस्था 15 कोटीच्या भागभांडवलावर गेली. 15 कोटी रुपये आपण या ठिकाणी ठेवीच्या माध्यमातून जमा केले. मला वाटतं हे करत असताना आपल्यासारख्या सगळ्या हितचिंतकांचा सहभाग यामागे मिळाला. अनेक लोकांची मागणी होती की करबुड्यापासून पालीपासून येणाऱ्या माणसाला कुसुमताईमध्ये आम्हाला काही व्यवहार करायचे, आम्हाला डिपॉझिटर व्हायचे, परंतु रत्नागिरी शहरामध्ये यावं लागतं, थोडासा पार्किंगचा प्रॉब्लेम, म्हणून आम्ही या ठिकाणी ही जागा निवडली. अत्यंत मोक्याच्या अशा जागेवर गेले 4-5 दिवस आम्ही वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने इथे आहोत. आम्हाला एक चांगला अनुभव येतोय की रस्त्यावरनं जाणारा माणूस बोर्ड बघतोय आणि हात येतोय, ठीक आहे आम्हाला खातं उघडायचं आहे, काय करायचं सांगा, आम्हाला ठेवी ठेवायची आहेत. आणि सांगायला आनंद वाटतो की काम सुरू होण्यापूर्वीच जवळजवळ 5 लाखाच्या ठेवी आपल्याकडे जमा झाल्या.
पतसंस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नाना शिंदे यांनी शाखेच्या वाटचालीची माहिती देत स्वयंरोजगारासाठी तरुणांना अर्थपुरवठा होईल असे सांगितले. यांनी प्रस्तावनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे खरोखरच या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं अत्यंत आनंद होत आहे की एक छोटंसं लावलेलं रोप आज विस्तारत आहे आणि विस्तारत असताना खऱ्या अर्थानं या कुसुमताई सहकारी पतसंस्थेला आपल्या सर्वांचं एक भरभरून प्रेम या निमित्तानं लाभत आहे. आणि हे लाभत आहे याचं कारणही तसंच आहे की ज्याचा उल्लेख सतीशने सुरुवातीलाच केला की आपल्या सर्वांच्या आदराच्या ठिकाणी असणाऱ्या माजी आमदार कुसुमताई अभ्यंकर यांचं एक त्यांच्या कार्याच्या स्वरूपामध्ये कुठंतरी मूर्त स्वरूप या स्वरूपामध्ये एक काहीतरी काम उभं राहिलं पाहिजे, चाललं पाहिजे की ज्यातून खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांनाच एक प्रेरणा मिळेल आणि त्यांनी ज्या निस्वार्थ भावनेनं जनसेवेचं कार्य केलंय ते कार्य देखील अविरतपणे चालत राहील याच एका प्रामाणिक उद्देशानं एक काहीतरी उभं करावं, चालू करावं अशा प्रकारची एक भावना होती आणि त्या भावनेलाच खऱ्या अर्थानं या पतसंस्थेच्या रूपानं मूर्त स्वरूप आलं. यावेळी उपसहाय्यक निबंधक श्री तोडणकर यांच्यासह साक्षी भूते, संदीप घवाळी, श्री बारगोडे, सतेज नलावडे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पतपेढीचे सभासद आदी उपस्थित होते. मकर संक्रांतीचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील कसोब कुर्ली येथे असलेल्या सर्वंकष विद्या मंदिर येथे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ढील दे रे भैया, ढील दे रे भैया, उस पतंग को ढील दे जैसे ही मस्ती में आए, अरे जैसे ही मस्ती में आए उस पतंग को खींच दे, ढील दे रे भैया। तेज 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 है मांझा अपना तेज है, तेज 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 है मांझा अपना तेज है। उंगली कट सकती है बाबू हो, उंगली कट सकती है बाबू, तो पतंग क्या चीज है रे। ढील दे रे भैया, ढील दे रे भैया, उस पतंग को ढील दे जैसे ही मस्ती में आए, जैसे ही मस्ती में आए उस पतंग को खींच दे, ढील दे रे भैया। या उपक्रमाविषयी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दर्शना दापके यांनी KTVला माहिती दिली. I am Darshana Dapke and I lead SVM and we celebrating kite festival today. संक्रांत हे निमित्त आहे फक्त, पण आई बाबा आणि स्पेशली डॅडीज डे आउट हा कॉन्सेप्ट आहे आज आपला, की मुलं आणि बाबा त्यांना वेळ मिळत नाही तर आज 2 तास मस्त पतंग उडवायचं. पण ह्याच्या मागे जे आम्ही मुलांना शिकवतो, जॉग्रफीमध्ये शिकवतो, फिजिक्समध्ये शिकवतो, ते सगळे कॉन्सेप्ट जे आहेत की पतंग ह्या पर्टिक्युलर शेपचा का असतो किंवा आपण ह्याच महिन्यात का पतंग उडवतो, तो हलका का असतो, हे सगळं हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण मुलांना आणि पालकांना बोलवलं होतं आज. आणि हे फॅमिली सेलिब्रेशन आहे, कारण हा इव्हेंट टीचर्स, पेरेंट्स, मुलं सगळ्यांनी एकत्र सेलिब्रेट केला आहे. आणि टेक्स्टबुक्सच्या बाहेर पण जाऊन एक एज्युकेशन सिस्टम असते, ते आम्ही SVMमध्ये बिलीव्ह करतो आणि आज बघितला रिस्पॉन्स मुलांचा आणि पेरेंट्सचा कसा आहे. पतंग महोत्सवाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला.
या पतंग महोत्सवामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते आणि काही विद्यार्थ्यांनी या पतंग महोत्सवाचे कौतुक केले. कलर्स कुठले? Brown, yellow, green. My name is Suriksha Praveen Jain. I am in Ashwan school. I enjoy it. Flying my kite. What colors kite you have? माझं नाव आशिष अंतेल पटेल आहे. मला SPM मध्ये खूप मजा आली. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पतंग उडवले. जेव्हा ते वर गेले तेव्हा खूप मजा आली. जेव्हा ते खाली पडले तेव्हा पण मजा आली त्याच्या मागे पळायला. माझं नाव मैत्री आहे आणि मला पतंग उडवायला खूप आवडतं आणि SPM मध्ये नेहमी असेच कार्यक्रम होतात आणि मला त्याच्यात खूप मजा येते आणि असेच कार्यक्रम नेहमीच होत राहणार आहे. आणि यावेळी मी माझ्या आईबाबांसोबत आलेले पतंग उडवायला मला खूप मजा आलेली. हॅलो, माझं नाव जिया आहे. आज हे काईट फेस्टिवलला मी माझ्या बाबांबरोबर आले होते. हे काईट फेस्टिवल इतकं सुंदर होतं की सगळे वेगवेगळ्या आकाशामध्ये ते सुंदर हे पतंग उडत होते. हा जो क्षण होता माझ्यासाठी तो अविस्मरणीय होता. थँक्यू. प्रत्येक नजर टाकूया ठळक घडामोडीवर. रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरील शिरगाव येथे सतत होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी शासनाने 2 कोटींचा निधी केला मंजूर. उपअभियंता दिलीप साळवी यांचं प्रतिपादन. राजकारणासह कोणत्याही विषयावर खूप बोलता येतं, परंतु मी कोणतेही काम प्रामाणिकपणे करतो. नगराध्यक्ष राहुल पंडित यांची ग्वाही. आणि खेळशी येथे सुरू करण्यात आलेली कुसुमताई सहकारी पतसंस्था तरुणांसाठी आधारस्तंभ ठरेल. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी व्यक्त केला विश्वास. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.